पोळी घी इडली अजूनपर्यंत तुम्ही खाल्ली नसेल तर मी म्हणेन खूपच टेस्टी पदार्थ तुम्ही मिस केलेला आहे। कारम पोळी, ज्याचा अर्थ आहे तिखट पावडर, गन पावडर पण म्हणतात त्याला। अतिशय सोप्या पद्धतीने आपण याला घरी बनवू शकतो आणि ही लवकर खराब होत नाही, त्याच्यामुळे जास्ती दिवसांसाठी आपण याला स्टोअर पण करू शकतो। अगदी मऊ लुसलुशीत इडलीची रेसिपी तर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। ही कारम पोळी पण सोबत बनवा। गरमागरम वाफाळलेली इडली, वरती कारम पोळी आणि तुपाची धार, आहा, एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। चला सुरुवात करूया, बघूया कारम पोळी। एक पॅन गरम करूया, याच्यामध्ये घालूया 1/4 कप चना डाळ, सोबतच घालूया 1/4 कप उडद गोटा बिना सालाची किंवा उडद डाळ। मीडियम फ्लेमवर याला रोस्ट करून घेऊया 2 ते 3 मिनिटांसाठी। डाळ भाजल्या गेल्यानंतर जो सुवास येतो ना तो आला पाहिजे। त्याच्यानंतर घालूया 2 टेबलस्पून धणे आणि धण्यांना पण 1 मिनिटासाठी व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे। आता घालूया अर्धा टेबलस्पून काळी मिरी आणि अर्धा टेबलस्पून जिरा। 2 टेबलस्पून घालणार आहोत पांढरे तीळ। मध्यम आचेवर छान 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया। तीळ भाजताना फुटायला पाहिजेत। हे बघा असं परतून घेऊया आणि तुम्ही ऐकू शकता तीळ फुटतायत। या स्टेजपर्यंत मध्यम आचेवर या मिश्रणाला भाजून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण काढूया एका बोलमध्ये। परत पॅन गरम करूया आणि शेंगदाण्याचं तेल 1 टेबलस्पून घालायचं या पॅनमध्ये। 20 लसणाच्या पाकळ्या घालूया तेलामध्ये आणि त्यांना 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मध्यम ज्याचा तिखटपणा आहे अशी सुकी मिरची आपल्याला याच्यामध्ये 1 कपापेक्षा थोडीशी जास्ती घालायची आहे। आता इथे मी बेडगी मिरची वापरलेली आहे, ज्याचा तिखटपणा मध्यम असतो आणि कलर याच्यामुळे पदार्थाला छान येतो। साधारणपणे 25 मिरच्या घातल्यात आपण। मिरच्या 2 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये घालूया 3/4 कप गोडलिंबाची पानं। गोडलिंबाची पानं अशी छान क्रिस्पी झाल्यानंतर याच्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हिंग। बस काही सेकंड याला असं परतून घेऊया, गॅस बंद करूया आणि या मिरच्यांचं मिश्रण घालूया आपण जी डाळ वगैरे भाजून घेतली होती ना त्याच्यावरती। आता घालूया याच्यामध्ये 15 ग्रॅम चिंच आणि 20 ग्रॅम गूळ। गूळ तसा हा ऑप्शनल आहे, चिंचेमध्ये बिया नाही आहेत तेवढं मात्र बघून घ्या। 3/4 टेबलस्पून खडे मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि जर खडे मीठ नसेल तर रेग्युलर मीठ घालायचं आहे 1 टेबलस्पून। खडे मीठ हे आपल्या रेग्युलर मीठापेक्षा थोडंसं स्ट्रॉंग असतं म्हणून थोडं कमी घालतोय आपण। हे मिक्सचर पूर्ण थंड झाल्यानंतर याला वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। काही लोक याच्यामध्ये शेंगदाणे किंवा सुकं खोबरं पण वापरतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये घालू शकता। बघा मिक्सरमधनं फिरवल्यानंतर ही टेस्टी पोळी पावडर तयार झालेली आहे आणि याचं वजन आहे 235 ग्रॅम। ही खूप दिवस टिकते, म्हणजे याची शेल्फ लाईफ 2 ते 3 महिने तर कमीत कमी आहेच। हे बघा याचं टेक्स्चर आणि रंग बघा किती छान आलेला आहे। चव तुम्ही जेव्हा स्वतः पोळी पावडर ही बनवाल ना तेव्हा मला कमेंट करून नक्की कळवा। फक्त इडलीवर नाही बरं का, उत्तप्पा डोश्यावर पण ही खूप छान लागते किंवा आपण जसं चटणीमध्ये तेल घालून खातो ना तसं खायला पण खूप छान लागते। ही पोळी पावडर अशी भरभरून इडलीवरती टाकल्यानंतर वरती तुपाची धार जरुरी आहे बरं का। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा। बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।